3 झाले का? नाही रे बाळा. इथे सद्गुरू आश्रमशाळेत इथं फूड स्टॉल लावलेला आहे आणि मी सर्व फूड स्टॉलला आम्ही भेट दिलेली आहे आणि सर्व त्या काही फूड स्टॉलमध्ये आम्ही टेस्ट पण केलेली आहे. अतिशय उत्तम दर्जेदार आणि खूप व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि अतिशय योग्य दरात ना नफा ना तोटामध्ये ह्यांनी हे सगळ्या फूडचं रेट ठेवलेलं आहे आणि अशा सद्गुरू आश्रमशाळेने जसं हे नियोजन केलेलं आहे असं माझी विनंती आहे की सर्व शाळेत असं व्यवस्थित नियोजन प्रत्येक शाळेनं केलं पाहिजे आणि मी सद्गुरू आश्रमशाळेला शुभेच्छा देतो. आज आम्ही सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीनं जो फूड स्टॉल लावलेले बघितले ते फारच एकदमच उत्तम आहेत. तर त्याला जो प्रतिसाद त्या मुलांच्याकडून त्यांच्या पालकाकडून इतर व्यक्तींच्याकडून जो मिळाला तो एकदम आश्चर्यकारक आहे. त्याची आम्ही त्यातली काही ठराविक स्टॉलची आम्ही चव पण घेतली ती इतकी उत्तम आहे की परत परत खावंसं वाटतं. त्याचा लावलेला त्यांनी दर तो पण एकदम ना नफा ना तोटा त्या तत्वावर आहे. तर ह्या मुलांना ह्यातून जे व्यावहारिक ज्ञान समजेल हे ते बेसिकच असेल त्याचा उपयोग त्यांना पुढं त्यांच्या जीवनात नक्कीच होईल. आभारी आहे आणि त्यांना ह्या फूड फेस्टिवलला आमच्याकडून त्यांना शुभेच्छा. नमस्कार. सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्था संचलित सद्गुरू फेस्टिवलचं आयोजन आज सद्गुरूच्या मैदानावर संपन्न होत आहे. यामध्ये वेगवेगळे देशी विदेशी फूड स्टॉल विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत. याची सर्वसाधारण नोंदणी 160 ते 65 पर्यंत झालेली आहेत. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे वेगवेगळे खाद्यपदार्थ त्याचबरोबर भाजीपाला त्याचबरोबर ग्रोसरी आणि विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. या स्टॉलसाठी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सहभाग उत्तम आहे. अगदी मिनिमम किमतीमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे पदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत आणि सर्वसाधारण परवडणारी ही गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना या व्यवहार ज्ञानाचं ज्ञान मिळण्यासाठी आणि समाजात जगत असताना आपल्या कल्पना किंवा आपल्याला आपलं ज्ञान आजमावता यावं ही एक संधी शाळेच्या वतीनं देण्यात येत आहे. अशा प्रकारचा स्टॉल या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी सूचना अशी आहे की जे स्टॉल लावलेत याच्यामध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळावा. जे पदार्थ आपण वितरण करतोय यासाठी केळीची पानं किंवा अन्य पानांचा वापर करून हे पदार्थांचं वितरण करण्यात यावे आणि शिस्त पाळावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या स्टॉलला फेस्टिवलला हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मी संपत वारके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, निर्भया पथक इस्लामपूर. आज सद्गुरू आश्रमशाळा इस्लामपूर या ठिकाणी फूड्स फेस्टिवल हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ह्या फूड्स फेस्टिवलमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवले. त्यामध्ये कांदा भजी असतील, मिरची भजी असतील, वडापाव असेल, त्याचबरोबर बिर्याणी असेल आणि भरपूर असा स्वाद या ठिकाणी या परिसरातील ईश्वरपूर परिसरातील लोकांनी त्याचा आनंद लुटला. व्यवहारी ज्ञान, शिक्षणी ज्ञान सोडून व्यवहारिक ज्ञान असावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा म्हणून शाळेने हे चांगला कौतुकास्पद हा उपक्रम राबवला होता. विशेष करून शाळेचे संस्थापक आदरणीय एकनाथ जाधव तात्या, त्याचबरोबर दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ यांनी त्यासाठी परिश्रम घेतलं. त्यांचं विशेष असं कौतुक आणि ज्यांनी भाग घेतला त्या विद्यार्थ्यांचे आभार.